मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, बांधकाम कामगार योजना आपल्या YouTube चॅनलवर बांधकाम योजना संदर्भातील भरपूर व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत। काही व्हिडिओमध्ये कामगारांनी कमेंट्स केल्यात की सर आमच्या पाल्यांचा स्कॉलरशिपचा अर्ज हा रिजेक्ट करण्यात आला। रिजेक्ट करण्याचं कारण असं की त्यांना हा स्कॉलरशिपचा लाभ घेता येणार नाही, तर यावर एखादं सोल्युशन एखादा व्हिडिओ बनवा। तर मित्रांनो, त्याच कामगारांसाठी आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत की ज्या कामगारांच्या पाल्यांना स्कॉलरशिपचा अर्ज हा रिजेक्ट करण्यात आला। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। असेच कामाचे आणि युनिक व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। बांधकाम कामगार योजना ही राज्य सरकारची महाराष्ट्रातील कामगारांसाठी सुरू करण्यात आलेली सर्वात महत्त्वाची योजना आहे। या योजनेमार्फत बांधकाम कामगारांना जवळपास 32 प्रकारच्या कल्याणकारी योजनेचा लाभ दिला जातो। बरेच कामगार या योजनेचा लाभ सुद्धा घेत आहेत। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही कामगार आहात, तुम्ही अद्यापही कामगार योजनेची नोंदणी केली नसेल तर तात्काळ नोंदणी करून घ्या, जेणेकरून त्यांना सेफ्टी किट असेल, गृहपयोगी संच असेल। आता यानंतर बांधकाम मजुरांना गृहपयोगी संचासोबत वॉशिंग मशीन आणि RO फिल्टर सुद्धा मिळणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की त्यांच्या पाल्यांचा स्कॉलरशिपचा अर्ज हा रिजेक्ट का करण्यात आला। मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य फक्त एकच, बांधकाम कामगारांचा पाल्य इंजिनिअरिंगला असेल, मेडिकलला असेल किंवा इतर कोणत्या शैक्षणिक कामासाठी त्यांचं ऍडमिशन त्यांनी केलेलं असेल, त्यांचा अर्ज हा जर रिजेक्ट करण्यात आला असेल तर त्यांना ज्या वेळेस बोनाफाईड घेतलेला असेल, बोनाफाईड घेते वेळेस त्यांना स्कॉलरशिपसाठी म्हणजेच बांधकाम कामगार योजनेच्या कल्याणकारी योजनेसाठी हा बोनाफाईड देण्यात येत आहेत असं बोनाफाईडवर नमूद करून घ्यायचं आहे। नमूद केल्यानंतर ज्या ठिकाणी हे नमूद केलं त्या ठिकाणी प्रिन्सिपल असेल किंवा हेडमास्टर असेल त्यांचं सही आणि शाळेचा शिक्का सुद्धा घ्यायचा आहे, जेणेकरून त्यांना बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेच्या मंडळाकडून मिळणाऱ्या स्कॉलरशिपचा लाभ घेता येईल। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला शैक्षणिक म्हणजे शाळेमार्फत कॉलेजमार्फत जी स्कॉलरशिप भेटत असेल त्या स्कॉलरशिपचा लाभ घेता येत नाही असं सरळ नियमामध्ये बसत असतं, किंवा शाळेमार्फत शालेय स्कॉलरशिपचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेच्या स्कॉलरशिपचा लाभ घेता येणार नाही। परंतु तुम्हाला दोन्ही योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कॉलेजमधून शाळेमधून बोनाफाईडवर नमूद करायचं आहे की यांना हा बोनाफाईड बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडून मिळणाऱ्या स्कॉलरशिपसाठीच देण्यात येत आहे। हे तर तुम्ही नमूद केलं तर तुम्हाला दोन्ही स्कॉलरशिपचा लाभ घेता येऊ शकतो। अशा प्रकारे तुम्हाला जर हा मोठा प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही ही उपाययोजना राबवू शकता आणि दोन्ही स्कॉलरशिपचा मित्रांनो लाभ घेऊ शकता। तर आता तुम्ही बांधकाम मजूर आहात, अद्यापही तुम्ही नोंदणी केली नसेल तर नोंदणी करण्यासाठी मित्रांनो आपल्या YouTube चॅनलवर व्हिडिओ बनवून ठेवलाय, ज्याची लिंक मी वरती आय बटन मध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज घर बसल्या सुद्धा भरू शकता, किंवा तुमचे संपूर्ण कागदपत्र मला व्हॉट्सअपवर पाठवून तुमचा अर्ज हा घर बसल्या सुद्धा तुम्ही भरू शकता। मित्रांनो, व्हिडिओमध्ये जी माहिती मेन्शन केली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा, आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या।